वेलकम मेघा नाळे मॅडम. थँक्यू सो मच. लव यू ऑल सोल ऊर्जा कम्युनिटी. तुमचा एक्सपिरियन्स ऐकला आणि मला असं वाटलं की आपल्या सगळ्या सोल ऊर्जा कम्युनिटीला कळायला पाहिजे की तुम्ही काय काय करत होतात, कसं तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म झालं ते आम्हाला ऐकायला आवडेल. तर मला तुमची सुरुवात कशी झाली ते सांगाल? थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा पॉडकास्टसाठी माझी निवड झाली हेच खूप आहे. आणि हे लकी माझ्या आयुष्यात सुरू झालं ऑक्टोबर 2024 पासून. तेव्हा ज्यावेळी ऑक्टोबर 2024ला जॉईन केलेलं मी सोल ऊर्जा कम्युनिटी, त्यावेळी म्हणजे त्याच्यानंतर लगेचच अशी दिवाळी होती आणि आम्ही नवीनच बिझनेस सुरू केलेला. त्याच्यानंतर जे काही फेल्युअर किंवा चुकीच्या डिसिजनचा गिल्ट या सगळ्या गोष्टी अनुभवत म्हणजे आर्थिक परिस्थिती जरा हल्लेली होती पूर्ण. आणि त्यानंतर जर आपले डिसिजन चुकूच कसे शकतात याचा जो गिल्ट, तुम्ही म्हणता ना की गिल्ट खूप लोअरची भावना आहे, तर ती आलेली. आणि त्यातून म्हणजे काय करायचं काय असं, आणि अशात तुम्ही आयुष्यात आलात. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपोआप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू बदलत गेल्या. काय बदल जाणवले तुम्हाला? पहिला बदल काय जाणवला? पहिला बदल म्हणजे काय, आर्थिक परिस्थिती बदलली हेच नाही म्हणणार मी. कारण काय झालं की रेग्युलर मेडिटेशन सुरू झालं. पहिल्यांदा पहाटे उठणं हे माझ्यासाठी खूप मोठा लहानपणापासूनचा टास्क होता. तो अगदी इझिली सुरू झाला. म्हणजे तो खूप मोठा बदल. लोकांना वाटतं की म्हणजे ही काय सुरुवात झाली का, पण हीच खूप मोठी सुरुवात आहे. रेग्युलर मेडिटेशन होत गेलं आणि आपोआप कॉन्फिडन्स वाढत गेला की मग आपण काहीही करू शकतो. म्हणजे अडचणी जरी मोठ्या असल्या तरी आपण त्याच्यापेक्षा मोठं बनत गेलो. आणि मग त्याच गोष्टी छोट्या छोट्या वाटायला, मग सहज शक्य आपण काही करू शकतो असं वाटायला लागलं. ग्रेट ग्रेट. आपल्या ऑडियन्सेसला हे सुद्धा सांगाल की तुम्ही काय करताय? मी तलाठी म्हणून जॉब करते कोल्हापूर महसूल विभागात. आणि खूप काही मॅम म्हणतात ना आपल्यात एनर्जी असते, मग आपल्याला हे पण करायचं असतं ते पण करायचं असतं. असं माझे मिस्टर डॉक्टर आहेत, तरी आपण दोघं उरतोय वेळ तर आणखी करूया म्हणून आम्ही 2 बाजार सुरू केले. डीमार्ट सारखे मिनी असे बाजार सुरू केले. मग ती कमीच असं वाटतं, म्हणजे खूप सारे काहीतरी करायच्या नादात आपण खूप आपल्याला स्ट्रेच करत राहतो आणि मग ती एनर्जी सगळी हे करते. पण जर सोल ऊर्जा कम्युनिटी बरोबर तुम्ही जोडला तर आणखी खूप काही करण्यासाठी तुम्ही तयार होता. व्हेरी गुड. सो तुमच्यामध्ये एनर्जी भरपूर आहे. ती स्ट्रीम लाईन कधी झाली मग? SMI जॉईन केल्यानंतर. ग्रेट. सो SMI जॉईन झाले तुम्ही, कुठल्या उद्देशाने जॉईन झाले होतात? त्यावेळी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर होत्याच, म्हणजे आर्थिकदृष्ट्या साठी सुद्धा सक्सेस माइंडसेट आपला यावा हेही वाटत होतं. त्याचबरोबर कुटुंबात, एकत्र कुटुंबात मध्यमवर्गीय म्हणजे आपण राहतो त्यावेळी कोर्ट केसेस किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नकोशा असतात किंवा ह्यासाठी आपण प्रिपेअर नसतो. यातच आम्ही एकत्र कुटुंबात असल्यामुळे माझ्या लहान जावेनं तिची इच्छा नव्हती सासरी यायची, म्हणून तिनं आमच्यावर कौटुंबिक हिंसाचाराची केस टाकलेली. आणि केस वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण कधीच म्हणजे, आणि आपण असं काही केलेलं नसताना ज्यावेळी अशा गोष्टी आपल्या समोर येतात त्यावेळी हलून जातो आपण आतून. पण SMI जॉईन केल्यामुळे काय झालं की तिच्यात मला दोष नाही दिसायला लागले. मॅमनी इतकं आम्हाला तयार केल्यासारखं केलं किंवा चक्र बॅलन्स करत गेलं की मला लक्षात येतं की तिचं हार्ट चक्रमध्ये प्रॉब्लेम आहे. असं म्हणजे आपण लोकांना ॲनालाइज जज नाही करत. आपल्याला कळतं की असं का करताय ते, आणि आपण त्यांना इझिली माफ करू शकतो. आणि जेव्हा माफ करू तेव्हाच गोष्टी सॉर्ट आउट होतात. आणि तेच तसंच झालं. रिॲक्ट करणं सोडलं आणि पूर्ण मी या प्रोसेसला, पूर्ण युनिव्हर्सला सरेंडर झाले. आणि बदल खरं तिथूनच सुरू झाला. आणि आज छान आनंदाने सांगते की आम्ही एकत्रित कुटुंबात आहोत. तीही खूप छान म्हणजे आमच्याबरोबर मिळून मिसळून राहते. त्या केसचा काही विषयच नाही. आणि गुड न्यूज अशी की तिला आता म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये वगैरे तिची डिलिव्हरी वगैरे होईल, बेबी पण येईल, म्हणजे आमच्या घरी आणखी आनंद सुद्धा येईल. सो मेघा मॅडम सांगतात, जेव्हा आपण पुढच्याचं परिस्थिती समजून घेऊन जेव्हा ते गोष्टी हँडल करतो तो शेवट गोडच होतो. आणि थँक्यू फॉर शेअरिंग दॅट. तुमच्या आर्थिक परिस्थितीत काय बदल जाणवले मग तुम्हाला? खूप म्हणजे कसं खूप मोठं कर्ज होतं ते, अगदी आम्ही नंतर काढत गेलो की नाही हळूहळू, म्हणजे पैसा आपोआप उभारत गेला, माहीत नाही कसं, पण सगळ्या गोष्टी आपोआप होत गेल्या. आणि
खूप म्हणजे 1.5 कोटी वगैरे असं कर्ज होतं, ते आता आम्ही काउंट करतो तर हा ठीक आहे, इथं थोडे 7-8 लाख राहिलेत, इथे एक 4-5 Wow. लाख राहिलेत, सो इथे एक मेन म्हणजे मनी माइंडसेट बदलला. कारण मनी बद्दल, पैशाबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात खूप सारे ब्लॉक्स असतात. ते जेव्हा निघतात ना, तेव्हा इझिली ज्या असं सांगताय की माहीत नाही कसं पण होत गेलं. सो ॲक्च्युली आयुष्यात हे असंच बऱ्याचशा गोष्टी होत जातात, आपल्याला त्या फ्लोमध्ये यायचं आहे. सो थँक्यू मेघा मॅडम, थँक्यू फॉर शेअरिंग युअर जर्नी. तुम्ही आत्ता ह्या हॉलमध्ये जे लोक बसले आहेत त्यांच्यामध्ये बरेचसे काही अजून कन्फ्यूज्ड असतील, काही न्यू मेंबर्स असतील, तुम्ही त्यांना काय एक मेसेज देऊ इच्छिता? कसं आहे, मग विचारत पण होते बरेच जण की SMI म्हणजे काय आहे, तर तुम्हीच हे जर करत आहे, तुम्ही रेग्युलर मेडिटेशन 7 चक्र करत जात आहे, तसं चक्र बॅलन्स होत जात आहेत आणि तुमचा माइंडसेट SMI मुळे बदलत जातो आणि एक लाईफस्टाईल बनते. ती एक लाईफस्टाईल म्हणजे SMI ही आतून पूर्ण बदलणारी जर्नी आहे. म्हणजे मी श्युअरिटी देऊ शकते तुम्हाला, म्हणजे मॅम खूप साऱ्या बोलत नाहीत की त्या गोष्टी, म्हणजे मी हे नाही तुम्ही या आणि मग जॉईन करा असं म्हणतात, पण मी माझ्या वतीनं सांगते तुम्हाला की तुमच्या 24 तासाचे 36 तास होतात. हा म्हणजे वेळ नाही. जो वेळ कमी पडतो म्हणतात ना, त्या लोकांसाठी 24 तासाचे 36 तास होतात. Great दुसरं learn. की म्हणजे मिस्टरांना हे सांगायला लागते, बदलवायला लागते, असं काही प्रश्न येत नाही. आपण ऍक्टिव्ह होतो त्याच्यावरचे ते पण ऍक्टिव्ह होतात. म्हणजे कसं की माझ्या मिस्टरांचं MBA पण झालं यात, ते डॉक्टर आहेत, क्लिनिक आहे त्यांचं, त्यांनी MBA केलं का तर बाजारमध्ये लक्ष द्यायला बरं पडेल म्हणून. प्लस आमचं वेल क्राऊडेड एरियात क्लिनिक असावं असं माझं 2025मध्ये विश मॅम लिहून घेतात त्यावेळी लिहिलेली होती, ती कंप्लीट झाली. म्हणजे त्या सगळ्या बिझनेस बरोबर हे पण पूर्ण झालं. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी होतात आणि तुम्हाला सांगायला खूप 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 आनंद, म्हणजे शब्द कमी पडतायत, आपल्याला वेळ कमी आहे, सगळ्यांचं शेअरिंग येणं गरजेचं आहे. 1 जानेवारीपासून मी योगाची बॅच पण चालू केलेली आहे आणि माझ्या योगा सेंटरचं नाव, स्टुडिओचं नाव योगा प्लस मेडिटेशन असं घेते, विश्व ऊर्जा. विश्व ऊर्जा, व्हेरी नाईस. आणि ग्रेट. पॉवर्ड बाय किंवा इन्स्पायर्ड बाय सोल ऊर्जा. आणि खूप अभिमानानं सांगायला आवडतं मला की खूप छान, खूप एनर्जी. आणि असं मला आता सगळ्यांना बघून असं वाटतच नाही की ह्यात माझा काही अंश नाहीये. म्हणजे ही क्लॅरिटी किंवा हे फक्त SMI किंवा ह्या सोल ऊर्जा कम्युनिटीमुळे येते. आणि खरंच जे नवीन आहेत त्यांना मी सांगते की SMI बॅच जॉईन करा. मग तुम्हाला माहीत पण नाही आहे त्या गोष्टी, कुठं ज्या युनिव्हर्समध्ये अशा पार्ट बनलेल्या आहेत ना, त्या अशा एक जागी सगळ्या येतात. म्हणजे गाडी असो, बंगला असो, ज्या अशा विटांच्या किंवा पार्टच्या स्वरूपात आहेत, त्या सगळ्या एकत्रित येतात, तुमच्या आयुष्यात येतात. आणि येऊन कोणतरी म्हणतं की हां हे घ्या, की हे घ्या घर, हे घ्या, असं होऊन जातं. सो बी विथ द फ्लो, जस्ट बी. आणि तुम्ही बघत असाल मेघा मॅडम किती नॅचरली, किती इझिली एक्सप्रेस होत आहे, हो की नाही? आय रिअली अप्रिशिएट. ग्रेट. थँक्यू सो मच. लव यू ऑल सोल ऊर्जा कम्युनिटी मेंबर्स. थँक्यू.